अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। भेसळमुक्त 100% नैसर्गिक आणि औषधी गुणांनी समृद्ध मध देशातील प्रत्येक घरांमध्ये पोहोचवण्याचे स्वप्न घेऊन कुंभार येथील डॉक्टर प्रभाकर साळवे यांनी सुरू केलेली मोहीम आज मधक्रांती म्हणून ओळखली जात आहे। त्यांच्या अथक प्रयत्नातून उभा राहिलेला जगद्भारी कुंभारी कृषी प्रक्रिया उद्योग हा आज शुद्ध मधाच्या विश्वासार्हतेचा राष्ट्रीय प्रतीक ठरलाय। डॉक्टर साळवे यांनी उत्तर भारतातील हिमवृष्टीच्या प्रदेशापासून ते दक्षिण भारतातील आर्द्र हवामान, पूर्वेकडील घनदाट जंगल आणि पश्चिम भारतातील रानफुलांच्या परिसरापर्यंत देशभर प्रत्यक्ष प्रवास करून मध संकलनाचा सखोल अभ्यास केलाय। वेगवेगळ्या हवामानात विविध फुलांच्या परागांवर आधारित मधाच्या गुणवत्तेचा त्यांनी स्वतः अभ्यास करत मधमाशी पालनकर्त्यांना प्रशिक्षण दिले। ही मोहीम केवळ मध गोळा करण्यापुरती मर्यादित नसून शुद्धतेची साखळी उभी करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉक्टर साळवे सांगतात। ग्राहकांपर्यंत पोहोचवणारा प्रत्येक थेंब 100% शुद्ध असला पाहिजे या भूमिकेतून त्यांनी विविध राज्यांमध्ये स्वतःच्या देखरेखीखाली मध संकलन केंद्र आणि प्रक्रिया प्लांट उभारले आहेत। प्रत्येक प्लांटच्या उभारणी दरम्यान स्थानिक हवामानाचा अभ्यास, मधमाशांच्या हालचालींचे निरीक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आणि गुणवत्ता तपासणीवर विशेष भर त्यांनी दिलाय। त्यामुळे या उद्योगातून तयार होणाऱ्या मधावर ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होत आहे। निसर्गोपचार तज्ज्ञ म्हणून ओळख असलेले डॉक्टर साळवे मागील अनेक वर्षांपासून मधमाशी पालन क्षेत्रात सक्रिय आहेत। त्यांच्या मार्गदर्शनामुळे देशभरातील अनेक शेतकरी आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे। हजारो किलोमीटरचा प्रवास, जंगल दऱ्यांतील वास्तव, कठीण हवामानात केलेले संशोधन आणि शुद्धतेशी न केलेली कोणतीही तडजोड या सर्वांमुळे डॉक्टर प्रभाकर साळवे यांना आज देशभरातून मधक्रांती पुरुष म्हणून संबोधले जात आहे। ग्राहकांचे आरोग्य, शेतकऱ्यांचा विकास आणि भारताच्या नैसर्गिक संपत्तीचा शुद्ध उपयोग या त्रिसूत्रीवर आधारित ही मोहीम पुढील काळात अधिक व्यापक होणार असल्याचे संकेत उद्योगाकडून देण्यात आले आहे। नमस्कार, मी डॉक्टर प्रभाकर साळवे, जगद्भारी कुंभारी निसर्ग उपचार केंद्र तथा मधमाशी पालक। या ठिकाणी बघा, हा पूर्ण आमचा फॉर्म लागलेला आहे मधमाशांचा आणि जवळजवळ 200-250 बक्षे सुद्धा या ठिकाणी ठेवलेले आहे आणि मध सुद्धा चांगलं मधमाशांनी तयार केलेलं असेल। हा संपूर्ण परिसर आणि या मधमाशांच्या कॉलन्या जगातील तिसरा व्यवसाय म्हणून मधमाशी पालनाकडे बघितलं जातं आणि निश्चितच शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी हा उद्योग व्यवसाय खूप चांगला व्यवसाय। थोडं मेहनत घ्यावं लागते। ज्या ज्या ठिकाणी फॉलोअर आहे त्या त्या ठिकाणी या मधमाशांच्या म्हणजे हा फिरता बिझनेस आहे, व्यवसाय आहे। संपूर्ण देश तुम्हाला यासाठी मोकळा आहे आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल म्हणजे कुठल्याही राज्यामध्ये तर तिथून शेतकरी तुम्हाला मदत करतात। जसं तुम्ही आता राजस्थानमध्ये गेलं तर त्यांचं 30% उत्पन्नाची वाढ होती मोहरीसाठी। हे बघा, सुंदर म्हणजे खूप चांगला मधमाशा आणि मध या ठिकाणी तयार झाला आहे। तर शेतकरी 30% उत्पन्न त्यांचं वाढ होत असल्यामुळे शेतकरी सुद्धा चांगली मदत करतो। म्हणजे आज या ठिकाणी आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो आहे त्या ठिकाणचे शेतकरी आमच्याकडे येतात, घरी त्या आम्हाला जेवायला बोलवतात की सर आमच्याकडे या जंगलामध्ये राहताना खूप प्रेमळ, म्हणजे शेतकरी कुठलाही असू देतो। बघा, खूप चांगलं मध पण यात तयार झालं। आता सध्या संध्याकाळचा टाइम आहे, मधमाशा चिडचिड करतात त्यामुळे त्यांना न हाताळलेलंच बरं। म्हणजे आपण म्हणतो ना, मोहळात हात घालू नये। तर हा चांगला उद्योग आहे, शेतकरी याला चांगलं मदत करतात। जसं तुम्ही बंगालला गेल तर तिळाची शेती चांगली होते, बाजरीच्या शेतामध्ये मध चांगलं निघतात। इकडे मोहरी, आता सध्या हा परिसर इधर कॅमेरा दिसतो बघा, पूर्ण मोहरीचं हे शेत आहे आजूबाजूला आणि खूप मकरंद मधमाशा या ठिकाणी आणतात। त्यासोबत बी पोलन पण आणतात। आपल्याकडे बी पोलन, मकरंद हे सगळं चांगलं उत्कृष्ट दर्जाचे मिळतात, कारण आपण स्वतः याचे शेतकरी आहे। मधमाशी पालनाचे शेती आपण स्वतः करतो, लोकांना या बाबतीमध्ये ट्रेनिंग देतो। तुम्हाला जर या बाबतीमध्ये ट्रेनिंग हवी असेल, निश्चितच जगद्भारी कुंभारी या ठिकाणी याचं ट्रेनिंग सेंटर सुद्धा उघडण्यात आलं आहे। आपण सर्वांना विनंती आहे की आपण या क्षेत्राकडे यावं, मधमाशी पालनाकडे यावं आणि जास्तीत जास्त पैसा कमावा।
धन्यवाद. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.